मग एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा? 5 चा वर्ग किती असतो? 25 लिहून टाक. पुढे संख्या कोण शिल्लक आहे? 3 लिहिती. परत गुणाकार कर. 3 मध्ये अधिक 1 कर, किती असतं? 4 3 × 12 म्हणजे 35 चा वर्ग आला 12 25. ही जुनी मेथड नाही वापरायची आपण. 35 × 35 ही शेवलेल्या लेकराचं काम. 2 वेळा 35 ने गुणायचं, पुन्हा 5 ने गुण, पुन्हा 3 ने गुण, पुन्हा बेरीज कर. ह्या मेथडने जायचं नाही. एकदम साधं सांगितलं. काय? एकक स्थानी काय आहे? 5. 5 चा वर्ग लिहून टाक, किती असतो? 25. शिल्लक कोण आहे? 3. मग 3 लिह इंटू परत 3 मध्ये एक जोड, किती झालं? 4. 4 × 12. ही 12 इथं लिह, 25 इथं लिह. किती आलं? 1225. अजून सोपं करतो. 5 चा वर्ग किती असतो? 25 लिहून टाक. 3 चा वर्ग किती असतो? 9. आणि त्यात परत एकदा 3 जोड. तो 3 चा वर्ग केलाय ना, मग परत 3 जोड. 9 3 किती असतं? 12. नुसतं एका सेकंदात उत्तर करेक्ट करायचं. त्या मेथडने जायचं नाही. आता तू म्हणशील बाकी संख्या घेतली, अजून मोठी घेऊ. समज 105 दिलंय आणि त्यांनी तुला वर्ग विचारला आणि आलेलं पण येते पोलीस भरतीला 105 चा वर्ग. एकक स्थानी कोण आहे बघ? 5. आणि 5 चा वर्ग किती असतो? 25 लिहून टाकलं. पुढची संख्या कोण आहे शिल्लक? 10. आणि 10 मध्ये 1 जोडल्यावर किती येतं? 11. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 110 आणि ती 25. ही कशाचा वर्ग आला तुझा? 105 चा वर्ग. ह्याच्यापेक्षा सोपं 5 चा वर्ग 25, 10 चा वर्ग 100 आणि कुणाचा वर्ग केला? 100 10 चा प्लस 10 कर किती झालं? 110. आलं? दोन्ही मेथडने. जर तू असं करीत बसला तर तुला 1 ते 2 मिनिटं लागतील. गुणाकार आला तर आणि केवढी गुणाकार चुकला तर वर्ग चुकला. त्यापेक्षा साधं सोपं